जर कोर्टामध्ये जान्हवी या थराला जाऊन जयंत यांच्याशी असं वागत असतील, असं हिंसक वागत असतील, त्या बंद दाराआड जयंत यांच्याशी कसं वागत असतील? त्यांनी सांगताना जर सांगितलं की जयंत यांनी त्यांच्यावरती अत्याचार केला, पण त्यांच्या या प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध होत आहे की खरं हिंसक कोण आहे. खरा त्रास तर जयंत सरांनाच सहन करावा लागला असणार. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझ्या अशील जान्हवी यांची ही कृती चुकीची असली तरी त्यांना तसं करण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं. तरी देखील त्यांच्या कृत्याचं समर्थन होऊ शकत नाही. हे अत्यंत बेकायदेशीर आणि न्यायालयाचा अवमान करणारे कृत्य आहे. तुम्ही कोर्टात असं हिंसक वागू शकत नाही. तुम्हाला तुमच्या या कृत्याची जाणीव असायला हवी. जान्हवी, तुम्ही कोर्टाला आणि जयंत त्यांना सॉरी म्हणा. येस सर. सॉरी जज साहेब. सॉरी. बघा, आता माझ्या क्लायंटने सॉरी पण म्हटलंय. हे असं वागून नंतर सॉरी म्हणण्यात काय अर्थ आहे? मुळात यांच्या मनामध्ये आपल्या नवऱ्याविषयी कसलाही आदर आणि सन्मान उरलेलाच नाही आहे. त्यांच्याकडे आर्ग्युमेंटसाठी काही उरलं नव्हतं, म्हणून त्यांनी अशा हिंसक मार्गाचा अवलंब केला. सगळ्यांसमोर नवऱ्याला थोबाडीत मारली आणि आता सॉरी म्हणताय. एका सॉरीमुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जयंत तुम्हाला माफ करतील, तर तसं होणार नाही. एक्झॅक्टली. जसं एका सॉरीनी मला माफी मिळू शकत नाही ना, तसं जयंतच्या 1000 वेळा सॉरी बोलल्याने त्याने केलेल्या अक्षम्य चुका, भयंकर गुन्हे माफ केले जाऊ शकत नाहीत. जज साहेब, मी या जयंतला कितीतरी वेळा सांगितलं होतं, जयंत मला तुझं हे वागणं सहन होत नाहीये, प्लीज थांबव तुझं हे वागणं. पण या माणसाला त्या नाहीचा अर्थ कधीच कळला नाही. मागच्या वेळी सुद्धा सन्माननीय कोर्टासमोर मी हीच गोष्ट मांडली होती. जेव्हा एखादी व्यक्ती नाही म्हणते त्याचा अर्थ तिथेच थांबलं पाहिजे, त्या नाहीचा सन्मान केला पाहिजे. हे फक्त या जयंतनेच नाही तर जगातल्या प्रत्येक पुरुषाने समजून घ्यायला हवं. केवळ एखादी स्त्री आपली बायको आहे म्हणून तिला वाटेल तसं वागवण्याचा, तिच्यावर अत्याचार करण्याचा, तिला काहीही बोलण्याचा हक्क आपल्याला मिळतो असं समजणं पूर्णपणे चुकीचं आहे. जज साहेब, कुणीही कोणाला गृहीत धरू शकत नाही. आणि वकील साहेब, तुम्ही म्हणताय तसं जयंतने मला लग्नासाठी रितसर मागणी घातली होती आणि मी देखील हो म्हणाले होते. पण त्यावेळेला त्याने मला असं सांगितलं नव्हतं, जान्हवी माझ्याशी लग्न कर, मी तुला कपाटात बंद करतो. जान्हवी माझ्याशी लग्न कर, तुझ्या हातात गुलाबाचे काटे टोचतो, तुला तुझ्या आई वडिलांपासून, घरच्यांपासून, मित्रमैत्रिणींपासून तोडतो. हे जर का मला तेव्हा माहित असतं ना, तर या नीच माणसासोबत लग्न करायला मी कधीच तयार झाले नसते. पण ठीक आहे, झालं आमचं लग्न. पण लग्न झालं म्हणून हा माझ्या बरोबर कसंही वागेल, मला कसंही वागवेल, हे जर का मी सहन करावं असं वाटत असेल ना, तर ते शक्य नाहीये. जेव्हा या नीच माणसाचा विक्षिप्तपणा मला असह्य झाला आणि त्या विरोधात मी दाद मागायची ठरवली, तर मला काय मिळालं? माझ्या चारित्र्यावर शंका घेतली गेली, मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. पण तुम्हाला जे करायचंय ते कराओ, मी शांत बसणार नाही. या नराधमाचा छळ मी अजिबात सहन करणार नाहीये. जानू बाळा. लक्ष्मी दळवी, तुम्हाला काही बोलायचंय का? जज साहेब, मला माझ्या लेकीची आणि या जगातल्या इतर लेकींची हात जोडून माफी मागायची आहे. हो, आम्ही आई वडील ना लेकींची लग्न लावून देतो आणि आपली जबाबदारी संपली असं वागायला लागतो. चूक आहे. उलट लग्न झाल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आहे असं वागायला पाहिजे. आम्ही लेकींना म्हणतो आम्ही कायम तुमच्या बरोबर आहोत, पण नुसतं म्हणून चालणार नाहीये. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हा विश्वास त्यांना द्यायला हवा. आमच्या जानूच्या बाबतीत आमच्याकडून चूक झाली. तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख नाही ओळखू शकलो आई वडील म्हणून. आई वडील म्हणून तिला त्रास होत आहे, यातना होत आहे, हे कळू नये आम्हाला.
आम्ही दोघंही या जयंतच्या हसऱ्या खोट्या चेहऱ्याच्या प्रतिमेच्या प्रेमात आंधळे झालो. त्या पलीकडे जाऊन आम्हाला आमच्या लेकीचं दुःख दिसलं नाही हो. किती मोठी चूक आहे. जानू, जानू बाळा, हात जोडून माफी मागते ही आई तुझी. आई चूक झाली. आई प्लीज, तुझी या सगळ्यात काही चूक नाहीये. तू प्लीज असं स्वतःला दोष देऊ नकोस. अगं कसं दोष देऊ नकोस. तू लेक म्हणून माफ करशील, पण ही अपराधी भावना आमच्या मनातून कधीच कमी होणार नाही. पण मला तुला हेच सांगायचंय बाळा, अगं तुम्ही लेकी सुद्धा तुम्हाला काही त्रास होत असेल तर किती काळ मनात दाबून ठेवता. अगं सांगून टाकायचं ना आई वडिलांना. आता तुला होणारा त्रास आम्हाला सांगितला असतास तर कदाचित आम्ही आधीच ढाल बनून तुझ्या समोर उभे राहिलो असतो. या नराधमाला तुला त्रास देऊ दिला नसता ग. खरे आई, माझं चुकलंच. खरं तर योग्य वेळी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या. पण ठीक आहे, आता तुम्ही सगळे माझ्यासोबत या जयंतच्या विरोधात ठामपणे उभे आहात, हेच खूप आहे माझ्यासाठी. युअर ऑनर, खरं तर ही केस सगळ्या आईबापांसाठी एक मोठा धडा आहे. आपल्या मुलीच्या सुखासाठी लहानपणापासून झटणाऱ्या आईवडिलांना तिच्या लग्नानंतरही खूप जागरूक राहिलं पाहिजे. तिच्या नवऱ्याला, तिच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या चुकांबद्दल जाब विचारला पाहिजे. थँक्यू युअर ऑनर. या केस संदर्भात कोर्टाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आणि साक्षी पुरावे ऐकून घेतलेले आहेत. आता हे कोर्ट जज साहेब, मला काहीतरी सांगायचंय. फायनली इतकं सगळं घडून गेल्यावर हा आत्ता उठलाय बोलायला. निदान आता तरी ही केस माझ्या बाजूने फिरेल. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. हो सर, कोर्टातलं काम आटपलं की येतो मी. होय होय होय, थँक्यू. अगं, अरे वीणा कुठे गेली? मिस्टर दळवी, हा बोला. हात पुढे करा. हा, कोण आहेस तू? अहो दळवी, हात पुढे करा. अरे पण का? अहो हात पुढे करा. काय करताय हो? हे पैसे मुकाट्यांना आत ठेवा आणि मी जे काही सांगतोय ते करा. आता आज जायचं आणि तुमच्या बहिणीच्या विरोधात खोटी साक्ष द्यायची. कोर्टात जायचं आणि तुमची बहीण जे काही जयंत सरांबद्दल सांगते ते सगळं खोटं आहे असं सांगायचं. उलट जयंतमुळं लक्ष्मी श्रीनिवासचा संसार आणि तुमचं घर टिकू नये. तुमच्या बहिणीला जयंतकडून स्वतःची सुटका करून घ्यायची होती. त्याचे पैसे लुबाडायचे होते. त्याला मारून टाकायचं होतं म्हणून ती स्वतः जयंतकडे गेली होती. हा सगळा विश्वा आणि तिचा प्लॅन होता आणि हे सगळं तुम्ही फोनवर ऐकलं होतं. तुम्हाला कळतंय ना मी काय सांगतोय ते? हो कळतंय. म्हणजे मी खोटं बोलायचं, खोटी साक्ष द्यायची, म्हणजे जयंत बाहेर आणि मी जेलमध्ये जाणार. हे बे पैसे नको मला. तू पैशासाठी काय करतोस हे मला चांगलंच माहिती. ही साक्ष दिल्यावर तुला अजून पैसे मिळतील. जा आता.